धमकी आहे। कुणाल कामरांना सत्य मांडलं आणि जनभावना मांडल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। जे चोरी करतात ते गद्दारच आहेत आणि मी आजही सांगतोय असं उद्धव ठाकरे म्हणाले। तर गद्दारी केली ही आजही सांगतो हे गद्दारच असं दानवेंनी म्हटलंय। कामराने व्यंगात्मक गाणं केलं असं मला वाटत नाही। त्यांनी सत्यात्मक गाणं केलेलं आहे। जे सत्य आहे ते त्यांनी जनभावना त्यांनी मांडलेल्या आहेत। आम्ही आज सुद्धा बोलतोय जे चोरी करतात ते गद्दार आहेत। आणि पहिल्या प्रथम मी महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्ट करू इच्छितो की काल कामराच्या इथे जी काही तोडफोड केली ती शिवसैनिकांनी केलेली नाही। त्याचा शिवसेनेशी संबंध नाही। ही कदाचित एसएनसी गटाने केली असेल किंवा गद्दार सेनेच्या एसएनसी गटाने केलेली असेल। देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे की विरोधी पक्षावरच्या आमदारांनी देखील कुणाल कामराचं समर्थन केलेलं आहे आणि मी नाही करत। मी केलेलं आहे ना समर्थन। सुपारी देऊन कुणाल कामराला नाही आता हे बघा, ह्या सुपाऱ्या कोण कोणाला देतं? मग नागपूरच्या दंगलीची सुपारी कोणी दिली होती? औरंगजेबाचा थडगव करण्याची सुपारी कोणी दिली होती? तर नुसत्या सुपाऱ्या करू नका। राज्याची वाट लागत चाललेली आहे आणि गद्दारांचं उदात्तीकरण जर फडणवीसांना मान्य असेल तर मला असं वाटतं देव सुद्धा त्यांना वाचू शकेल की नाही। त्यांचं पद हे बिलकुल माफी मागू नये। कोणीही माफी मागण्याची गरज नाही। कुणाल कामराने त्याची भूमिका मांडलेली। आम्ही पण म्हणतो ना, आज मी पण म्हणतो ना गद्दारी केली यांनी, गद्दारी केली आजही सांगतो ना। तर काय करणार का? मी माफी मागायला सांगणार ते?